हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासमोर नवीन रेसिपी घेऊन आली आहे। बाहेर तर आमच्याकडे पाऊस येत आहे, कालपासून पाऊस येऊन राहिला आहे। म्हटलं अशा पावसामध्ये काहीतरी मस्त चटपटी करून खायचं। आज मी तुम्हाला नवीन रेसिपी करून दाखवणार आहे। बटाट्याची क्रिस्पी बटाटा करून दाखवणार आहे। अतिशय टेस्टी लागतो खायला आणि परत परत तुम्ही बनवाल। कशाला आपण वेळ करायचा, तुम्हाला पटकन रेसिपीला सुरुवात करत आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। इथे मी मैदा घेतलेला आहे। मैदा आपल्याला गाळून घ्यायचा, अगदी थोडा मैदा घेतलेला आहे, काही जास्त घ्यायचा नाही। आणि मैदा गाळून घेतल्यानंतर काय करायचं, त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे। तुम्हाला ओवा आवडत असेल तर तुम्ही ओवासुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ती थोड्या पाण्याने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं घट्टसरच असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर 5 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। आपला उंडा मळून झालेला आहे। 2 इथे कच्चे बटाटे घ्यायचे आपल्याला आणि त्याची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे। उकडलेल्या बटाट्याचा इथे मुळीच वापर करायचा नाही आहे। आता दोन्ही बटाट्याची साल काढून घेणार आहे आणि नंतर काय करायचं, बटाट्याचे आपल्याला छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहे। तुम्ही चौकोनीसुद्धा असे करू शकता, लांब कशाही करू शकता तुम्ही, पण मी असे साध्या पद्धतीनेच असे त्याचे काप करून घेतलेले आहे उभे। आणि थोडंसं पाण्यामध्ये टाकून आपल्याला सुरुवातीला त्याचा स्टार्च आपल्याला काढून घ्यायचा आहे। एक चांगलं चोळून घ्यायचं आपल्याला आणि नंतर ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। आणि जे बटाट्याचे आपण काप केले होते ना, ते कॉटनच्या कपड्यावर टाकायचे आणि त्याला थोडंसं कोरडे करून घ्यायचे आहे। नंतर एका बाउलमध्ये ते आपल्याला बटाट्याचे काप टाकायचे आहे। आता बटाट्याचे काप एका बाउलमध्ये टाकलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहे। म्हणजे जे आपण नेहमी वापरतो ना, तेच आपल्याला टाकायचे आहे। खूप काही त्यामध्ये टाकायचं नाही आहे। इथे थोडंसं मी तिखट टाकायचं आणि धने पावडर टाकायचं आपल्याला आणि जिरं पावडरसुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। दोन्ही आपल्याला अर्धा अर्धा चम्मच असं टाकायचं आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं टेस्ट येण्यासाठी म्हणून आपण तिथे मिठाचा वापर केलेला आहे। मीठसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। आता उंडा आपला 5 मिनटं रेस्ट करायला आपण ठेवला होता, तो घ्यायचा आणि लगेच मग घोळण लावायचं। मैद्याचंच घोळण लावायचं आपल्याला आणि पोळी आपल्याला मस्त अशी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। एका साईडला तोपर्यंत तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे। आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला इकडे पोळी लाटून घ्यायची आहे। तर मैद्याची पूर्ण पोळी लाटून झाल्यानंतर त्याचे असे लांब आपल्याला काप करायचे आहे। सुरीने तुम्ही करू शकता किंवा एखाद्या असं जर चकली असेल तुमच्याकडे तर त्याच्याने सुद्धा तुम्ही करू शकता। लांब लांब काप करायचे आहे। बघा मी दाखवते त्या पद्धतीने, किंवा याच्यापेक्षा तुम्ही जवळ सुद्धा घेऊ शकता। नंतर काय करायचं, एक बटाटा घ्यायचा आणि ते आपल्याला ती एक काप केलेली पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। आता त्या पोळीच्या मध्यातून मी अजून एक फिरवणार आहे असं, म्हणजे त्याचे अर्धे काप होईल बघा। आणि बटाट्याचा एक घ्यायची आणि त्याला आपल्याला गुंडाळत जायचं आहे। आता तेल मात्र इथे मस्त गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्येच आपल्याला टाकायचं आहे। टाकल्यानंतर लगेच आपल्याला पलटायचे नाही आहे। आता एक साईड थोडीशी चांगली होत आली तर मग काय करायचं, पलटून घ्यायचं। दोन्ही साईडने मस्त आपल्याला लालसर असे काढून घ्यायचे आहे। बघा एक क्रिस्पी काप मस्त आपले झालेले आहे आणि परत आपल्याला जे उरले होते ते सुद्धा मी परत कढईमध्ये टाकून तळून घेणार आहे। खूप छान लागते खायला। तुम्ही नक्की एक वेळा ह्या पद्धतीने करून बघा। मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांना पण आवडेल। पावसाळ्यामध्ये आपण पकोडे नेहमीच खातो, पण हा नवीन एक पदार्थ तुम्हाला करून दाखवलेला आहे। करून बघा, अति झटपट होतो आणि मुलांना असे पदार्थ फार आवडतात। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।